तर आम्हाला असं वाटेल की जनार्दन मवाडेसारखी, होचीराम कांबळेसारखी, गौतम वाघमारेसारखी भूमिका घेण्याची वेळ जरी आम्हाला आली तर ती भूमिका आम्ही नक्कीच घेणार. उपवर्गीकरण संदर्भात सगळ्यांनी व्हॉट्सअप फेसबुकवर वाचलंच असेल. ते सोडून मी मोर्चाच्या नियोजनाच्या संदर्भात एक 2 मुद्दे कृती समितीला मांडू इच्छितो की महाबोधी महाविहारचा मोर्चा असेल किंवा कोणताही मोर्चा जर असेल तर सिडकोतल्या लोकांना सरळ सरळ डावलण्याचं काम होते. रमेश दादा आरोप आहे मला. कारण का प्रत्येक वेळेस की बाबा सिडको हडको मध्ये जर मीटिंग झाली, आता कालपासून आम्ही या मीटिंगचं नियोजन लावले 4-5 दिवसापासून, तरी मीटिंगला लेट झाला. आणि दुसरं कारण असं की महाबोधी महाविहाराच्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला पॉम्पलेट भेटले नाही. सिडको हडको मध्ये एकही बॅनर लागला दादा. इथं राजू बोल आणि विठ्ठल दादा गायकवाड आहे. पॉम्पलेट नाही भेटले. पॉम्पलेट भेटले गॅप झाला. तर आता सिडको हडको परिसरातून जे काही धम्मदान जमा होईल तर त्या धम्मदानातून कसं काय करता येईल हे सिडकोच्या आमच्या लोकांशी चर्चा करून, म्हणजे बॅनरचं काय नियोजन असेल किंवा आता आम्हाला इथून यायचं म्हटलं तर 12 किलोमीटर आहे समजा, तर इथून महिलांना आम्हाला गोळा करून नेण्यासाठी गाडी लागेल. तर त्या संदर्भातलं तुमच्याचं नियोजन असेल विठ्ठलदादांशी, राजूभाऊंशी किंवा विलासदादांशी बोलून घ्या आपण, कारण या गोष्टीची खूप अडचण होईल. ऐन टायमाला आम्हाला झेंडे भेटले पण ते काट्या भेटणार गेला. आणि दुसरी गोष्ट अशी की कृती समिती जर समिती बनवली असेल या मोर्चाच्या संदर्भात तर कमीत कमी सिडकोची 5 माणसं घेणं अनिवार्य असेल असं मला वाटते. कारण सगळ्यात जास्त सिडको अडकोच होत असतात. सिडको अडकोचे 5 समितीत तुम्ही मेंबर घ्यावे. व दुसरा माझा असा महत्त्वाचा एक विषय असा आहे की आमचे 12 वाघमारे सर अण्णाभाऊसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कोर्सचे संस्थापक आहेत. ते मातक समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांना मोर्चाच्या वेळेस जर भाषणाची संधी असेल तर त्यांना मातक समाजाचं एक प्रतिनिधित्व म्हणून केशवदादा कांबळे आहेत, 12 वाघमारे साहेब आहेत, रमेश दादा अगदी 12 वाघमारे साहेबांचा खूप मोठा अभ्यास आहे. प्रबुद्ध भारतचे त्यांनी लेख लिहित होते पूर्वी, त्याचा गाढा अभ्यास आंबेडकरी चळवळीबद्दल. आणि उपवर्गीकरणच्या संदर्भामध्ये अगदी कडक भूमिका घेणारे आमच्या सिडको हडकोत फक्त 2च व्यक्ती, केशव कांबळे तुमच्या मागे बसले ते आणि 12 वाघमारे. त्यामुळं या दोघांना आपल्या मोर्चाच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व, त्यांच्या समाजाचं म्हणण्यापेक्षा माता समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही संधी मिळवून द्यावी असे माझे 2-3 मुद्दे आहेत. आणि राहिला प्रश्न आमच्या सिडको हडकोतून लोक यायचा तर माझं असं म्हणणं आहे दादा की सगळ्या लोकांना समजा रावनगरचे लोक येणार असतील तर त्यांनी बसस्टँडला यावं. जे कोणते लोक येणार आहेत मला तर वाटते बसस्टँडलाच यावं सगळ्यांनी. दादा बरोबर आहे ना? कारण आम्हाला शहरात जर यायचं म्हटलं ते आयचर गाड्या वगैरे घेऊन तर आम्हाला शहरात एंट्री नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण सगळेजण जर हडको बस स्टँडला जमल्या आणि हडको बस स्टँड पासून जर आपण रमाई चौकापर्यंत जर गेल्या पायी तर घरोघरी माहिती होईल की हे मोर्चात चाललेत लोक. न येणारा माणूस आपल्या मोर्चात सामील होईल. एखाद्या मातंग समाजातल्या माणसाचं परिवर्तन होऊन ते लगेच आपल्या मोर्चात जोडत. आणि सगळ्यांनी आपल्या गाड्या जे आहेत ते रमाई चौकापासून जे काही आपण गाड्याची व्यवस्था करू, आता धम्मदानाची गरज लागणारच आहे, त्यानुसार गाड्यांचं नियोजन लावून आणि ज्याच्या कोणाच्या वैयक्तिक गाड्या असतील ते वैयक्तिक जातील. पण रमाई चौकापासून माझं म्हणणं असं आहे की आपल्याला जिथपर्यंत शहरात एंट्री आहे तिथपर्यंत आपल्या त्या आयचर गाड्या घेऊन जाऊ आणि तिथून मोर्चात सामील होऊ. अशा पद्धतीचं रमेश दादा आमचं नियोजन असणार आहे. कारण गेल्या वेळेस काय झालं, महाबोधी महाविहाराच्या वेळेस आम्ही सगळं नियोजन लावलं पण ऐन टायमाला आमच्या ते फिरण्यामध्ये आणि इतर खर्चामध्ये पैसे गेले आणि आम्ही झालेले पैसे सगळे नांदेडला जमा आणि आम्हाला सिडको हडकोच्या लोकांना गाड्या बांधून घेऊन द्यायला पैसे आता किती देणार आहे माणूस? देणारा माणूस 5,000 दिवस 10,000. पण मोर्चाच्या संदर्भात नियोजनावर 2 मिनिटं या ठिकाणी आपलं वक्तव्य करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व बहुजन महापुरुष याला त्रिवार वंदन करून आजच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात आयोजित 9 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात आपण इथे बैठकीचं आयोजन केलेलं आहे. ही बैठक
9 तारखेला होत असलेल्या मोर्चाच्या आयोजनाच्या आणि त्याच्याबद्दल काय आपल्याला करता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण इथे या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीला उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेशदादा सोनाळे, इंजिनियर कालिंदे सर, रिपब्लिकन सेनेचे नेते प्रशांत भाऊ गोडबोले, नगरसेवक प्रतिनिधी राजभाऊ लांडगे, विलासदादा गजभारे, प्रशांत वाघमारे आणि सर्वच इथं उपस्थित असलेले नावं सर्वांचे घेण्यापेक्षा सर्व उपस्थित असलेले सर्वच बौद्ध उपासक उपासिका सर्व समाजातील पदाधिकारी. 9 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात नांदेडमध्ये बैठका होत असताना 1-2 बैठकीला 2-3 बैठकीला मी पण उपस्थित होतो आणि आता प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकीचं आयोजन चालू आहे. त्या संदर्भात आपल्या सिडको हाडकोमध्ये पण एका बैठकीचं नियोजन होणं आणि सर्वांपर्यंत हा निरोप पोहोचणं आपल्याला गरजेचं होतं. त्या संदर्भात आज बैठकीचं आयोजन झालेलं आहे. आपण नांदेडमध्ये आजपर्यंत जेवढे मोर्चे झाले, जेवढ्या कार्यक्रम होतात, आपण मोठ्या प्रमाणात ह्या सिडको हाडको नवीन नांदेड भागातून जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण जात असतो. त्या पद्धतीनं याही मोर्चाला आपल्याला जास्तीत जास्त संख्या आपल्याला सर्वाला स्वतःहून काढायची आहे. प्रत्येकांना निरोप आपल्याला स्वतःहून द्यायचा आहे. प्रत्येकाला कोण आम्हाला सांगितलं नाही, कोण आम्हाला बोलवलं नाही हे म्हणण्याची आवश्यकता नाही की प्रत्येकाची जिम्मेदारी आहे, प्रत्येकालाच सांगायचं आहे. हे जे एक मोठं षडयंत्र चालू आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक जाती जातीमध्ये वाद लावण्याचे कारस्थान जे मनुवादी विचाराचे जे लोक करत आहेत, ते जर त्यांचे विचार हाणून पाडायचे असतील तर आपल्याला आपल्या समोर हा एकच उपाय आहे की आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या होत असलेल्या चुकीच्या कामाला विरोध करणं गरजेचं आहे. जसं आता प्रशांत भाऊ गोडबोलेने सांगितलं की मुंबईमध्ये जर पहिला मोर्चा निघाला, अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघत आहेत, पण मुंबईचा मोर्चा हा खूप मोठा मोर्चा निघाला. त्या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर आणि आनंदराज साहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्रभर फिरत आहेत. या मोर्चाला पण त्यांना बोलवण्याचं, निमंत्रित करण्याचं नियोजन चालू आहे, निमंत्रित केलेलं आहे. अनेक समाजातील इतर समाजामधले सुद्धा नेते त्या मोर्चासाठी नांदेडला येणार आहेत. नांदेडचा एक ऐतिहासिक मोर्चा होणार आहे. त्यासाठी आपली जिम्मेदारी काय आणि आपली जिम्मेदारी आपण आपली कशी पार पाडायची ह्यासाठी या नियोजनाची ही बैठक आहे. आपल्याला इथून जात असताना आपल्याला नांदेड हे अंतर जास्तीचं आहे. एकतर दुसऱ्या तालुक्यासारखं नाही की बाकी तालुक्यावर तर गाडीनं यावं लागेल, आपल्याला चलत जाण्यासाठी पण दूर आहे आणि गाडीचं म्हणलं तरी बी खूप अवघड आहे. त्यासाठी गाडीचं नियोजन करावंच लागेल. महिला आणि पूर्ण लोकांना घेऊन जायचं असेल तर आपल्याला इथून गाड्याचं नियोजन असेल. आता ते सर्वांना आपल्याला आपल्या स्वतःच्या खर्चातून ज्याला ज्याला काही आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं आपण त्या मोर्चासाठी आपण योगदान बी आर्थिक योगदान पण दिलं पाहिजे. या संदर्भाबद्दल बी प्रत्येकानं आपण काही जाहीर करायचं असेल तर या ठिकाणी आपण जाहीर करू. आपल्याला ज्या पद्धतीनं आणि करत नसेल तरी आपल्याला काही न करून तरी आपल्याला सर्व लोकांना इथून घेऊन जाणं गरजेचंच आहे. त्या पद्धतीने आपण या मोर्चाचं नियोजन करत आहोत. आपल्याकडे आणखी 20 दिवस बाकी आहेत. त्या 20 दिवसामध्ये अनेक एरियामध्ये आपल्याला जावं लागेल. प्रत्येकाच्या घरापर्यंत आपल्याला पॉम्पलेट घेऊन जावं लागेल. आजूबाजूच्या आपले जे छोटे छोटे शहर आहेत आणि नगर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व एक ग्रुप आपण जशी कमिटी आहे नांदेडमध्ये तशीच आपण सिडकोमध्ये मुख्य 5-6 लोक समोर येऊन प्रत्येकानं जिम्मेदारी पार पाडून प्रत्येकापर्यंत निरोप पोहोचून लोकांना घेऊन जाण्याची आपण जिम्मेदारी पार पाडूया आणि जे काही नियोजन असेल ते सर्वांना चर्चा करून आपण करू. एवढं बोलतो, थांबतो. जय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आज उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या मोर्चाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या बैठकीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका, आमचे 12 कांबळे सर, आमचे केशवरावजी वाघमारे, केशवजी कांबळे, खरं म्हणजे या एवढ्या काळामध्ये त्यांच्यावर फार म्हणजे किती दबाव येत असेल त्याची आपण कल्पना करू शकत नाही. मित्र, मी
PWD मध्ये इंजिनियर होतो. ते पाठीमागचं जे हॉल आहे ते मीच बांधला. जवळजवळ इथले मी या परिसरातले 10 ते 15 हे सभागृह आणि बाकीच्या मंदिरं बांधलेली आहेत. या परिसरात नोकरी असताना इथं मला बरेच लोक परिचयाचे आहेत त्या काळातले. तर मी परभणी हिंगोलीला नोकरीला असताना एक मातंग समाजाचा एक तिथला नगराध्यक्ष झाला होता, सिकरे नावाचा. तर मग तो BSPत काम करायचा, बबन सिकरे. तर ते लय झुकून जय भीम सर म्हणायचा. तर मला नेहमी ते माझा फार आदर करायचा. तर मग मी त्यांना म्हणलं, तुम्ही कोण आहात म्हणलं तुम्ही बाबा? ते म्हणला, साहेब मी बहिष्कृत दलित हो म्हणलं. म्हणलं कसं काय बहिष्कृत दलित? म्हणला मी आंबेडकरवादी असल्यामुळं मागं म्हणतात म्हणला की हे महाराज अवलादीचं आहे आणि महाराज म्हणतात म्हणला याचं काय करा, हे दोन्ही हाताने दोन्ही गुन्हे वाजवायला म्हणून. तर म्हणला अशा परिस्थितीमध्ये मी इथं काम करत असतो म्हणला. मी म्हणलं मग तुम्हाला एवढंच मातंग म्हणतात का तू त्यांच्या अवलादीचा हस का म्हणून? आबा म्हणला, साहेब तुम्हाला बामण परवडला, तुम्हाला मारवाडी परवडला, तुम्हाला मरवट परवडला, पण मांग परवडला नाही म्हणला. म्हणलं असं काय दुखणं? नाही लय दुखणं आहे म्हणला त्यांचं. तर म्हणून असू द्या, त्यांना आज्ञेने आहेत ते त्या विषयावर काय, फक्त त्यांच्या एक व्यथा म्हणून मला थोडंसं त्यांच्याकडे बघितलं की एक सांगावं असं वाटतं. तर मित्र, तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. आपल्या या मोर्चाच्या अनुषंगाने आपण एक 11 वाजता महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून निघणार आहोत. महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शिवाजीनगर SP ऑफिस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण तिथं थांबतो आणि जे आपले वरिष्ठ नेते वगैरे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करून येतात. परंतु एक संरक्षणाचा भाग किंवा एक पोलिसाचा भाग म्हणून आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं नाव सुद्धा आपल्या परवानगीमध्ये नोंदवत असतो. तर यावेळेस काय झालं, आम्ही आता परवाच SP ला आणि कलेक्टरला भेटायला गेलो होतो. त्यांनी हा मधला मार्ग बंद केला होता 1 वर्षापासून आणि आमची यावेळेसची अशी मागणी आहे की आम्हाला हाच मार्ग द्या. कारण ते आपल्याला काय करतात, महात्मा फुलेचा पुतळा, अण्णाभाऊ साठेचा पुतळा आणि ओव्हरब्रिजवरून कोर्टाच्या पाठीमागून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ यायला. तर हा मार्ग एकतर निर्जन आहे, कारण अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यापासून किंवा ते यशवंत कॉलेज वगैरे असो ते सगळा निर्जन वस्तीच असल्यासारखी आहे. म्हणजे उगं मैदानात बोंब मारल्यासारखं काम आहे ते. म्हणजे लोक त्याच्यामध्ये कोणी आपला मोर्चा किती आहे काय नाही त्याची नोंद सुद्धा होत नाही. म्हणून या तरी आम्ही SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना व्यवस्थित समजून सांगितलं आमच्या नेते मंडळीने, आपण सर्वांनी. तर हीच परवानगी आपल्याला भेटल. तर तुम्ही तुमच्या त्या अनुषंगानं तुम्ही हेडक्वार्टरला येता का तिकडं याला आपलं महात्मा फुलेंच्या पुतळ्याला येता त्याचं सांगा. तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही पोलिसांना सांगू, कारण तुम्हाला यशवंत कॉलेजच्या मैदानात आल्या तिकडून तुम्हाला यावंच लागेल. तिथं तुम्ही पब्लिक सोडून मग तुम्ही तुमच्या गाड्या कुठेही लावा. तर आम्ही तशी त्यांना सांगत असतो की आमच्या गाड्या इथपर्यंत आल्या पाहिजे. ते तसं म्हणतात की आम्ही बाहेरच सोडू, तिकडे आसनावर वगैरे तिथूनही चालून यायला खूप अडचण पडते. तर हा थोडासा असू द्या रूटचा प्रॉब्लेम. बाकी तुमच्या जे कसं आहे, गेल्या वर्षी थोडीशी झाली घालमेल झाली की इकडला करतो म्हणते ते, मग ते येतच नाही, पुन्हा 10-15 दिवस येतच नाही. इकडल्या कार्यकर्त्यावर आम्ही जर एखादी काही जबाबदारी टाकली तर मग ते आज उद्या मग ज्याचे ते कामाला असतात मग त्याच्यामध्ये अनावधानं तुम्ही विसरून राहिले असाल. तर आम्ही तुमच्याकडले एक 5 नाव घ्या. उद्या आपण एक 4 वाजता बैठक ठेवलेली आहे, त्या बैठकीला या. आपण एक कोर कमिटी तशी जे नेहमी असतात त्यांची आपण कोर कमिटी केलेलीच आहे. आणखी काही तुम्हाला मदत करणारी जी लोक आहेत त्यांची सुद्धा आम्हाला नावं द्या, त्यांना सुद्धा त्यांचा समावेश करू आणि त्यांना सुद्धा जबाबदाऱ्या देऊ. आणि दुसरी एक जबाबदारी की कुणी खेड्यागावचे आहेत, कुणी गावामध्ये सरपंच आहेत, कुणी उपसरपंच आहेत. तर आपल्या गावागावामध्ये तुम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे की तुम्ही आपल्या गावागावामध्ये बैठका लावायची. बैठका लावून मग एखादं शहराचं ठिकाण असेल किंवा सर्कल असेल, त्या सर्कलवर एक मोठी बैठक लावा. तुमच्या इथं काय झालं काय नाही ते तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकू. म्हणजे या बैठकीचं काय चाललंय काय नाही बाकीच्यांनाही कळते. आणि आज जवळजवळ म्हणजे आज 17 तारीख आहे. आज आपल्याजवळ 13 आणि 1 जवळजवळ 8 असे एक 20-1 दिवस आपल्या
जवळ आहेत. तर याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला लोक कसे आणता येईल, कारण सर्वांचं लक्ष हे नांदेडकडे लागून आहे. नांदेडबद्दल सर्वांना माहीत आहे की नांदेड हे चळवळीचं ठिकाण आहे आणि खरोखरच चळवळीचं ठिकाण आहे आणि इथून जास्तीत मोठात मोठा मोर्चा निघेल. काल आम्ही आनंदराजेशी बोलताना दादा बोलले, त्यांना बोलले तुमच्याकडून आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांना माहीत सुद्धा आहे. तरी आता तुमच्या सर्व महिलांची तळमळ बघता, सर्व पुरुषांची तळमळ बघता आणि आता तुमच्यासारखे युवा जे आहेत, युवांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या लढ्यामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. त्या परीने सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता आपण यायला लागलो, रिटायर माणसं यायला लागले, नोकरदार यायला लागले, आपले पोरच येणं झाले, ही फार मोठी थोडीशी शोकांतिका आहे. म्हणून त्यांना या प्रवाहामध्ये किंवा या मोर्चामध्ये एकदा जरी या मोर्चामध्ये ते समाविष्ट झाले तर पुन्हा त्यांना आपल्याला सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटते. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपलं टार्गेट हे युवा पिढी झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये युवा कसं समाविष्ट होईल हे सर्वांनी प्रयत्न करावे. आणि आपल्या परिवार आम्ही जे तुम्हाला बॅनर देतो ते बॅनर तुम्ही पोस्ट करा, सगळीकडे त्याचा वापर करा आणि गावागावापर्यंत आपण कसं पोहोचेल, आमची कुणाचीच वाट पाहू नका. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व साहित्य तुम्हाला उपलब्ध आहे. काही अडचण असतील, काही पॉम्पलेट्स वगैरे काही लागत असतील ते आम्हाला सांगा, आमचा माणूस तुमच्याकडे येऊन देईल. तर आमच्याकडून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करू. येण्या जाण्याची फक्त तुम्ही व्यवस्था करा, बाकीच्या व्यवस्था आम्ही करू. जय भीम, जय क्रांती. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महापुरुषांना पहिलं प्रथम मी अभिवादन करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आपल्याला येणाऱ्या 9 तारखेला उपवर्गीकरण संदर्भात जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, या मिटिंगला नांदेडहून आलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश दादा सोनाळे साहेब, तसेच आमचे इंजिनियर कानिंदे साहेब, आमचा छोटा बंधू प्रशांतजी घोडबोले, शिरको हाटको येथील सर्व ज्येष्ठ महिला मंडळ बंधू आणि भगिनी, आपला आंबेडकरी चळवळीचा मोर्चा तर निघतो सगळ्यांना माहीत आहे. आपला आवाज भी बुलंद असतो. सर्वांची जिम्मेदारी आहे की प्रत्येक घरातून माता भगिनी निघावा असा अपेक्षा राहते, पण आपल्या बी घरातून, आपल्या घरापासून सुरुवात करायची. आपल्या घरातील लेकरं, मुलं, बाळं, बायको सगळ्याला काढायला पाहिजे, तरच मोर्चा विशाल होते. नाही तर दुसऱ्याच्या घरातून काढून काय म्हटलं पाहिजे. आणि हे नियोजन लावण्यासंदर्भात मी एवढं काढतो, मी तेवढं काढतो काय म्हणू नका. सगळ्यांनी बसून आपण मिटिंग घेऊ. पैसा लागते आणि आपण जे नेले महिला भगिनी असतील त्यांना आपल्या इथून नेण्यापासून ते मोर्चाचं पूर्ण झाल्यानंतर, निवेदन दिल्यानंतर त्यांना घरापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी ही संयोजन समितीची असेल, हे लक्षात ठेवा. कुणालाही राग देऊ देऊ नका. आपलं बोलणं कडक राहते, पण द्यायची बी हेळसांड होऊ नये. तर पुढच्या वेळेस आपल्याला मोर्चात, मागच्या वेळेस फार बिकट परिस्थिती झाली, कुणाला काय बोलता येणार, काय ना काय करा. आता आपल्याला मातंग समाजाचे नेते बारा वाघमारे साहेब, ते नेहमी म्हणत असतात बाबासाहेब म्हणजे विषयच नाही. बौद्ध समाज आणि मातंग समाज हा मागासवर्गीय आहे, मोठा समाज आहे. अशा 59 जाती आहेत आपल्या, पण बौद्ध समाज सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर मातंग समाज, मग इतर आहेत. आपल्याला मोर्चा काढते वेळेस सर्वांनी बसून नियोजन करून मोर्चा काढायचा आहे. जे काही धमदान होते उगाच देतो म्हणू नका. सगळ्यांनी बसून ते धमदान आपण जमा करू. ज्याने जे काय होते ते नुसतं घोषणा करू नका. मागे भरपूर घोषणा केली, मी आयत्यार देतो, मी 4 टेम्पो देतो, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला जेवढं होईल तेवढंच बोला. एक गाडी द्या, 2 गाडी द्या, इथं काय कुणाचं बंधन नाही. प्रत्येक आपला आता सज्ञ नाही, कोणी गरीब राहिला नाही जातं समाजामध्ये. आपल्या बाबासाहेबांच्या कल्पने स्वतः येतो. कारण कसं आहे, आपण जर सांगलं तर ते आपली वाट येऊन बघतात, मग आपल्याला फोन येतात काय झालं काय झालं, मग आपण काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना पद्धतशीर नियोजन लागलं पाहिजे. मोर्चा सक्सेस झाला पाहिजे आणि मोर्चा सक्सेस करण्यासाठी प्रत्येक समिती बनवून आपल्याला जे होते करून द्यायला आपल्याकडून जर
सगळे नियोजन लावून पैसे उरलेले असेल तर आपण त्याला देऊ, त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. सगळ्यांना मिळून आपण हा मोर्चा कुठंच मराठा झाला नाही एवढा नांदेड जिल्ह्याचा मोर्चा व्हावा एवढंच मी या प्रसंगी सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी पंचशील बौद्ध विहाराच्या या प्रांगणामध्ये 9 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधात होत असलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले सर्व माझे चळवळीतील सहकारी, त्याचबरोबर शहरातून आलेले आमचे आंबेडकर चळवळीतील एक लढवय्या नेतृत्व आदरणीय रमेशदादा सोनाळे व या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्याच्या परवानगीनुसार कुणाचं नाव न घेता सर्व सन्माननीय सदस्य किंवा सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी म्हणलं तर राग येणार नाही ना, का नाव घेऊ सगळ्याचे? सर्व उपस्थित असलेले माझे सोबत असणारे चळवळीतील सहकारी समाजातील ज्येष्ठ मोठे थोर आणि त्याचबरोबर आमच्या उपस्थित असलेल्या भगिनी, प्रत्येकाने या ठिकाणी मोर्चाच्या संदर्भामध्ये आपापल्या सूचना मार्गदर्शन सर्वांनी केलं. या ठिकाणी सर्वांना सांगत असताना एवढं सांगतो की हा मोर्चा आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही किंवा आपल्याला कोणा विशिष्ट लोकांना सुद्धा बोलायचं नाही, परंतु हा जो काही मोर्चा आहे आणि या मोर्चाची मागणी जी आहे त्या मागणीच्या विरोधात आम्ही आहोत, ही आपली ठाम भूमिका या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. कारण आम्हाला तुमच्याशी काही घेणे देणे नाही, परंतु तुम्ही जे काही मागणी करत असाल या मागणीला आमचा सार्थ विरोध राहणार आहे. कारण उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो विषय तुम्ही मांडत असाल, परंतु उपवर्गीकरण हे शक्य नाही आणि उपवर्गीकरण झाल्याच्या नंतर कदाचित त्याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी पुढे चालून येतील. यासाठी तुम्ही आमचे आजपर्यंत छोटे बंधू म्हणून या ठिकाणी वागलात. या एससी आरक्षणामध्ये असलेल्या 59 जाती, ज्या काही जातीचा समावेश या आरक्षणाच्या याच्यामध्ये आहे, ते सर्वच आमचे लहान बंधू म्हणून आपण या ठिकाणी वावरलो. आणि अचानक जर तुम्हाला या अबकडचा विषय या ठिकाणी येत असेल तर हा चुकीचा आहे. आमचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा ऐतिहासिक असा मोर्चा ठरला पाहिजे. मित्रांनो, संघर्ष हा आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आपण जेव्हा बौद्ध म्हणून अगोदरचे महार असाल किंवा कोणती कास्ट असेल, जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली आणि आम्ही या देशामधल्या एका अतिशय स्वाभिमानानं जगणाऱ्या समाज बौद्ध समाजाचे झालो, तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून आमच्या पूर्वजापासून संघर्षाशिवाय आपल्याला कोणती गोष्ट मिळालेली नाही. आणि उद्याचा सुद्धा मोर्चा जो आहे तो प्रशासनाला सुद्धा वाटलं पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे डेप्टी सीएम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या राज्याच्या डेप्टी सीएम आदरणीय पवारताई यांनी सुद्धा हा मोर्चा बघून हा जो काही निर्णय हा थांबवला पाहिजे. असा या ठिकाणी मोर्चा आपल्याला भव्य दिव्य या ठिकाणी काढायचा आहे. कारण का आपण बघत आहोत मुंबईला झालेला जो मोर्चा आहे तो आदरणीय आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये जो मोर्चा झाला, त्या मोर्चामध्ये खरोखरच तुम्ही बघितलं असाल अतिशय पावसामध्ये त्या ठिकाणी 65 वर्षाच्या 70 वर्षाच्या आमच्या मायमावल्या भिजत होत्या, परंतु त्यांनी त्या मोर्चाला आपली उपस्थिती दिली. माझं सांगायचं तात्पर्य आहे, त्या ठिकाणी भीमरावजी आंबेडकर साहेबांनी सांगितलं की बाबा आरक्षण तर हा उपवर्गीकरण तर होणारच नाही, परंतु आम्हाला वाढीव आरक्षण द्या आणि कोण रोखते, अशी ठाम भूमिका त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्यामुळं आपल्यासोबत आपल्या समाजातील ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ नेते मंडळी आपल्या या मोर्चाच्या अनुषंगाने आपल्यासोबत आहे. त्यामुळं आपण येणाऱ्या काळामध्ये त्यांनी निवेदन दिल्याच्या नंतर डेप्टी सीएम एकनाथरावजी शिंदे साहेबांना आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांनी निवेदन दिलं, तेव्हा त्यांची चर्चा सुद्धा झाली. माझं म्हणणं आहे की या राज्यातल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना याची नक्की दखल घेऊन त्यांनी सुद्धा हा निर्णय या ठिकाणी थांबवतील. कारण का तर त्यांना सुद्धा माहिती आहे 59 जातीचा या ठिकाणी रोष आपण पत्करू शकत नाही आणि आपण आपली ताकद, आपण आपला संघर्ष दाखवावा लागणार आहे. माझी या ठिकाणी मोर्चाच्या अनुषंगानं या उपस्थित असलेल्या माझ्या आई बहिणींना विनंती आहे की ज्यांना कुणाला या ठिकाणी चालायला अवघड होईल त्यांनी ॲटोनं हो किंवा कोणत्या गाडीनं हो जायची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू.
तर तुम्ही मोर्चाच्या आपण जवळपास जाऊन त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि जेवढ्या आमच्या आया बहिणींना चालता येते त्यांनी बिलकुल याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे, जे संविधान या देशाला दिलेलं आहे मित्रांनो, अमेरिकेसारखा देश काय म्हणतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं मानणारा या देशातल्या सर्वात मोठी महाशक्ती म्हणून ज्याला म्हणलेलं आहे त्यांनी सुद्धा बाबासाहेबाला उगवता सूर्य म्हटलेला आहे बरं. आणि आपण त्या बाबासाहेबांचे वंशज आहोत, त्यामुळे आपला मोर्चा हा आपण ही संविधानिक लढाई लढणार आहोत. आपण हा मोर्चा काढत असताना आपला अधिकार आहे. आपला मोर्चा निघाल्याच्या नंतर नक्कीच या शासनाने या मोर्चाची दखल घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही कोणाला अन्याय करणार नाही आणि त्यांनी आपला मोर्चा बघल्याच्या नंतर दखल घ्यावी, असा मोर्चा आपला व्हावा अशी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वांनी या मोर्चामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी सहभाग नोंदवला पाहिजे. आपण नोंदवा, कारण का अॅट्रॉसिटीचा जो मोर्चा निघाला होता मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये दादा, अॅट्रॉसिटी कायदा हा त्याच्यामध्ये दुरुस्ती करा किंवा तो कायदा शिथिल करा म्हणून काही जणांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये रमण्यात आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेला. मला तर वाटते आतापर्यंतचा अॅट्रॉसिटी ऍक्ट एवढा मोठा मोर्चा आम्ही बघितला नाही दादा. महाराष्ट्रातला बघा दादा काय म्हणत, महाराष्ट्रातला सर्वात मोठा अॅट्रॉसिटी ऍक्टचा मोर्चा होता. जो मोर्चा त्या शासनाला त्या अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावायची हिंमत झाली नाही. या ठिकाणी मला जाहीर सांगायचं आहे की अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये ज्यावेळेस त्याने बदलतो म्हणले होते तर काँग्रेस सरकार होती आणि त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावला नाही. अशाच प्रकारचा मोर्चा आपल्याला येणाऱ्या 9 तारखेला आपल्याला प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी घेऊन जायचा आहे. या मोर्चासाठी आता सर्वजण आपण दादा आणखी डिटेल्स सांगतील, यानंतर आपण सर्वजण बसून आपल्याला हा मोर्चा काढत असताना, कारण नांदेड दक्षिणच्या इकडचा दादा आम्हाला ते कसा घ्यायचा काय ना आम्ही ठरवतो, मग तुम्हाला आम्ही ते कळवतो. बाबा निघताना आपल्याला सम्राटने सांगितल्याप्रमाणे हार्डकोर स्टॉपला जर थांबून आपण सगळेजण आलो, माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकापाशी आपण थांबल्याच्या नंतर तिथं आपल्याला गाड्या आयचर वगैरे लावायला जागा आहे, स्पेस आहे. मग तिथून आपण सर्वजण बसून मग आपल्याला पुढे आपल्या त्या मोठ्या आपल्या मोर्चामध्ये समावेश होता येईल. या ठिकाणी आपण सर्वजण बसून आमचे विठ्ठलदादा गायकवाड असतील, विलासदादा गजमारे असतील, प्रसेनजित वाघमारे असतील, सम्राट आढाव असेल, आपण सर्वजण आहोत. या सर्वांच्या वतीने आपण इथं बसून एक ठरवूया की बाबा आपल्याला या मोर्चाचा म्हणजे मार्ग कसा निवडायचा आहे, कसं जायचंय. आमच्या काकू आदरणीय आढावताई असतील, त्यांच्याबरोबर आपल्या असलेल्या सर्व आमच्या मामा मावल्या या ठिकाणी असतील, या सर्वांना मी विनंती करतो आपण ठरवून उद्याच्या होणाऱ्या मोर्चामध्ये, परंतु येणारा मोर्चा खरोखरच महाराष्ट्रामधला हा अॅट्रॉसिटीच्या नंतरचा सेम तसाच मोर्चा असावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. तुम्ही सगळे कामं बाजूला सारा, आपल्या कुटुंबातला एकही माणूस फक्त ते माणसाला चालता यावं असा चालणारा एकही माणूस घरी बसला नाही पाहिजे, याची सर्वांनी आपण दखल घेतली पाहिजे. राहिला विषय या ठिकाणी दादा, या मोर्चाला आम्हाला लागणारं जे काही आमचं आर्थिक तर हे असेल की बाबा त्या ठिकाणी लागत निधी असेल, आर्थिक काही आपल्याला कुणाकडे जायचं असेल तर मी या ठिकाणी जाहीर करतो, या मोर्चाला जेवढे आयचर लागतील, मग ते 50,000च्या होऊ द्या की 1 लाखाच्या होऊ द्या की 2 लाखाच्या होऊ द्या, पुरे आयचर जास्तीत जास्त पुरा खर्च मी एकटा राजू लांडगे या ठिकाणी सगळ्याच्या पुढं देऊन टाकतो. किती आयचर करा तुम्ही, आपण जास्तीत जास्त फिरून प्रत्येकाच्या एरियामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी त्याला कशी घेऊन जाता येईल, आयचर असतील, क्रुझर असतील, त्याची कुठलीही काळजी या ठिकाणी शिडको ऑर्कोतल्या आमच्या लोकांनी करू नये. मी स्वतः राजू लांडगे एकटा पूर्ण पैसे जे काही मदत राहील, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आम्ही आज या ठिकाणी आहोत. आणि जेव्हा जेव्हा संविधानावर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रत्येक कामावर घालाघालाची कोणी हिंमत करत असेल तर आम्ही या ठिकाणी असलो काय नसलो काय, परंतु ते याला हात न लावू द्यायची या ठिकाणी ताकद आम्ही ठेवून याच्या पुढे सुद्धा राहू, आतापर्यंत राहिलो आणि संघर्ष करत राहू. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. सर्वांनी एकदा जोरदार राजभूषण टाळ्या वाजवा. आणि उद्यापासून सर्वांना विनंती आहे, काँग्रेसरांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं थोडक्यात नियोजनावर या ठिकाणी पंचशील बुद्धविहारामध्ये आपण मोर्चेच्या संदर्भात नियोजन करत आहात.
आत्ताच अनेक लोकांनी या मोर्चामध्ये येणाऱ्या अडचणी, त्याच्यावर कोणत्या प्रकारचा उपाय करायचा, यशस्वीता कशी करायची या संबंधात खूप सारी मागणी झालेली आहे, मांडणी पण झालेली आहे. तर मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एवढं सांगू इच्छितो, तुम्ही जे काही अजेंडा ठरवाल त्याच्याशी भारतीय बौद्ध महासभा अगदी 100% सहमत आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि जसं आता या ठिकाणी झालं की जसं मला वाटतंय आमच्या कवठ्याच्या परिसरात मी सध्याला राहतो, कवठ्यातले महिला आणि पुरुष मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अग्रेसर असतात आणि अशाच प्रकारे एक छोटेखानी जर मीटिंग आपण त्या ठिकाणी घेतली तर निश्चित त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुषांचा सहभाग त्या ठिकाणी होतो. एक इथले सिडकोचे 2-3 कार्यकर्ते आहेत, आपण एक 2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी बैठक लावू आणि या मोर्चाला सर्वतोपरी प्रयत्न करून अधिक विशाल, अधिक भव्य, अधिक प्रभावशाली कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. आमचे 12 वाघमारे सर यांना विनंती करतो, आपल्याला सर रोज मिटिंगा घ्यायच्यात, आज मान्यवर आलेले आहेत, थोडक्यात आपण या ठिकाणी या वर्गीकरणाच्या विरोधी आपली भूमिका व्यक्त करावी. सर्वांना माझं सप्रेम जय भीम. एक अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेचा संस्थापक या नात्यानं मी आज नांदेडच्या कलेक्टरला आणि SP-ला संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं की उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचा जाहीर पाठिंबा आहे अशा पद्धतीचं प्रशासनाला आज निवेदन दिलं. त्याच्या प्रती देखील मी या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रो, आजच्या सम्राटलाच एक आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये 28 ऑक्टोबर 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबमधल्या लुधियाना शहरामध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना बाबासाहेबांचे ते शब्द आहेत की महार, मांग, भंगी, चांभार ह्या एकच जाती आहेत आणि भविष्यामध्ये यांच्यामध्ये 59 जातीमध्ये एकजूट राहिली पाहिजे अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी लुधियानामध्ये बोललं. प्रश्न हा आहे की 59 जातीच या SC समूहामध्ये बाबासाहेबांनी का घेतला, तर त्याचं कारण आहे की काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, त्यावेळेला तर हे रिझर्वेशनचा हा तर काही विषयही नव्हता. आणि मग हे 59 जाती बाबासाहेबांनी याच्यामध्ये का घेतल्या, तर त्याला विशेष कारण हे आहे, राज्यघटनेची निर्मिती नंतरची आहे, त्या 59 जाती नंतर आल्या घेतल्या बाबासाहेबांनी. पण त्याच्या आधी या 59 जाती SC मध्ये घेण्यामागची बाबासाहेबांची संकल्पना काय आहे, तर काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि आम्हाला इथं त्या पाण्याला स्पर्श करता येत नाही, या काळाराम मंदिरामध्ये जाता येत नाही, हा काही महारापुरता संबंधित विषय नव्हता. तर बाबासाहेबांनी अशा 59 जाती हेरून काढल्या की या 59 जातीला अधिक्षुद्रचा दर्जा आहे आणि ह्या एका वंशाच्या आहेत आणि इथल्या मनुवादी व्यवस्थेनं या सगळ्या 59 जातीला सारखाच न्याय दिलाय, यांना शिवून घेत नाहीत. जाऊ म्हणजे जे काही आपल्यावर या मनुस्मृतीनं लावलेले कायदे आहेत, तर या 59 जातीला सारखीच वागणूक होती. आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये ती 59 जाती बाबासाहेबांनी इंग्रजांना निदर्शनास आणून दिल्या की आमच्या 59 जातीला असा प्रवेश नाही, आमच्या 59 जातीला पाणी पिता येत नाही आणि ह्या 59 जाती एकजिन्सी आहेत, नैसर्गिकरित्या एकत्र राहणाऱ्या आहेत. आणि म्हणून या 59 जातीला बाबासाहेबांनी या SC समूहामध्ये बांधलं. आणि हे रिझर्वेशन देताना कुठल्या जातीला कमी दिलंय, कुठल्या जातीला जास्त दिलंय असं कुठल्याही पद्धतीचं नाही. परंतु शिक्षण घेतल्याशिवाय नोकरी मिळत नाही. इथं मातंग समाजाचा असला काय, चर्मकाराचा विद्यार्थी असला काय, अजून कुठल्या जातीचा एखादा कलेक्टर करायचा असेल तर तुम्हाला जातीच्या नावावर रिझर्वेशन नाहीच. एखाद्या विद्यार्थ्याला जर कलेक्टर करायचं असेल
59 जातीमधला जो विद्यार्थी तिथं पात्र ठरलाय आणि या 59 जातीच्या कॅटेगरीमध्ये त्याची जात येते का नाही एवढं बघण्यासाठी सर्टिफिकेट ते बघितलं जातं. याचा अर्थ मी मांग आहे आणि मला कलेक्टर करा असं नाही होऊ शकत. तिथं जी काही परीक्षा आहे ती कोणासाठी आहे आणि मग बौद्धांनी बेनिफिट घेतला हा जो काही प्रचार आहे तर इथल्या बौद्धांना फार सोपं आहे, इथल्या आंबेडकरवाद्यांना फार सोपं आहे की हे वर्गीकरणाचा उपवर्गीकरणाचा लढा हाणून पाडणं किंवा त्याला विरोध करणं. परंतु ज्या जातीतून ही मागणी आली त्या जातीमध्ये राहून हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे हे म्हणण्याची जी काही हिंमत लागते, जे काही धाडस लागते किंवा होणारा जे काही त्रास आहे ते बघायचं असेल तर मांगाच्याच पोटाला जन्माला यावं लागेल. तेव्हा कळते की मांगामध्ये काय विरोध असतो. आणि तरी देखील मातंग समाज हा भोळा बाबडा समाज आहे, मातंग समाज हा अडाणी समाज आहे, मातंग समाज हा गरीब आहे. यांचं काही राज्यघटनेवर अभ्यास नाही, यांना काही इथल्या व्यवस्थेतलं कळते अशातला भाग नाही. परंतु सगळ्यात बदमाश फडणवीस आहे आणि या भोळ्या बाबड्या मातंग समाजाच्या लोकांना हाताशी धरून मोहन भागवतांच्या माध्यमातून 6,6 हजार रुपये त्यांना पेमेंट दिला जाते घरी बसून की तुम्ही बौद्धांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण करता येईल, कसा द्वेष पसरवता येईल, मांगाच्या मनामध्ये कशी चीड निर्माण करता येईल अशा पद्धतीच्या मातंग समाजामध्ये दरमहा 6,000 रुपये घेऊन मातंग समाजाचे काही कार्यकर्ते त्या पद्धतीनं काम करतात. त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन फडणवीस हा इथल्या आंबेडकरी चळवळीला किंवा इथल्या संविधानाला धक्का पोहोचेल अशा पद्धतीनं काम करतोय. याच्यात मातंग समाजाचा दोष नाही, त्यांच्या मूर्खपणामुळे, त्यांच्या अडाणीपणामुळे, त्यांच्या गरिबीपणाचा फायदा मोहन भागवत घेत आहे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली तर काही 50 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 100 वर्षासाठी नाही की हा भारत देश जोपर्यंत असेल तोपर्यंत बाबासाहेबांची राज्यघटना चालेल अशा पद्धतीचं तरतूद त्याच्यामध्ये आहे. कोणावरच अन्याय त्याच्यामध्ये होणार नाही. आणि म्हणून ही काही सामाजिक न्यायाची अलीकडे काही मांग लोक संकल्पना मांडू लागले. शाहू महाराजांनी असं उदाहरण दिलं, तसं उदाहरण दिलं. परंतु ही संकल्पना एखाद्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या डोक्यातून आली का नाही. आम्हाला रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलं आणि बाबासाहेबांचं हे रिझर्वेशन कसं धोक्याचं आहे, या दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे. तर ही संकल्पना कुठून आली तर ही मोहन भागवतांच्या डोक्यातून आली. अकोल्याचा एक कांबळे नावाचा कार्यकर्ता आहे, तर त्या कांबळेला पटवून दिलं की बौद्धांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीच्या काळामध्ये. तर मग त्यानं ती मांडणी केली, त्यानं समाजाला पटवून दिलं आणि म्हणून मोहन भागवत कधीही मातंग समाजाच्या भल्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून माझी इथं विनंती आहे की त्या समाजाला, भोळ्या बाबड्या लोकांना, अडाणी लोकांना किंवा काही मूर्ख आहेत, काही नालायक आहेत हे गृहीत धरू, त्यांच्यावर विचार करण्यापेक्षा बाबासाहेबांनी आम्हाला 59 जाती एका सूत्रात बांधून ठेवायला सांगितलंय, हे राहिल्या पाहिजेत ही बाबासाहेबांची संकल्पना होती. म्हणून त्या मातंग समाजाच्या लोकांना डावलून हा मोर्चा करायचा आहे असं न घडता इथं सगळ्यांनी सांगितलं की ऐतिहासिक मोर्चा झाला पाहिजे. त्या मागच्या बहुजन क्रांती मोर्चा सारखा तो एवढा मोठा होता, तर कुठून सुरू झाला आणि कुठं संपला हे देखील लोकांना माहिती नाही. एवढा मोठा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये मातंग समाजाची लोक होती. याही मोर्चामध्ये मातंगवाड्यामध्ये उपवर्गीकरण हे कसं आपल्या धोक्याचं आहे, कसं नुकसानीचं आहे हे मातंग वस्त्यामध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागणार आहे. नाही, या लोकांची मागणी आहे, आपल्याला ते करायचं नाही असं होऊ नये. काही मातंग वस्तीमध्ये गेल्यानं कोणी आम्हाला धोंडे फेकून मारणार नाही. सकाळी केशव कांबळेशी माझं बोलणं झालं, असं आहे, तर ते म्हटले वाघमारे साहेब अनेक लोक आहेत आपल्या समाजातले पण पुढाकार घेत नाहीत, पण त्यांनाही कळू लागलंय की खरंच उपवर्गीकरणामध्ये आपलं नुकसान आहे. हे काही काल्पनिक गोष्ट सांगत नाही. तर उपवर्गीकरण कोण मागतायत? मी जर मातंग समाजातला गरीब माणूस आहे सोनाळे दादा की हमाली करणार आहे, ज्याला रोजी रोटी मिळत नाही, असा माणूस जर म्हटला असता
की खरंच बौद्धांची प्रगती झाली आपली नाही, तर मी मान्य केलं असतं एखाद्या वेळेस की अरे बाबा आपले गरीब लोक म्हणतात तर मान्य करू. परंतु हे अवघडं, हे उपवर्गीकरण खरंच सांगतोय, कुठल्याही वस्तीमध्ये चला माझ्या मातंग समाजामध्ये आज एवढी सोशल मीडिया देखील आहे, अनेक चर्चा चालू आहे. कुठल्याही एखादा मला गरीब माणसाचं घर दाखवा, त्याला जाऊ आपण चर्चा करू, तुला याच्यातलं काय माहिती आहे का, खरंच त्याला काही माहिती नाही. आणि त्याच्याकडून जरी मागणी आली तरीही मी समर्थन करेल एक जातीचा कार्यकर्ता म्हणून. परंतु ही मागणी कुठून आली की मातंग समाजामधला जो आमदार झालाय, मातंग समाजामधला जो करोडोपती झालाय, जिल्हा परिषदेचा मेंबर झालाय, महानगरपालिकेचा मेंबर झालाय, ज्यांना अब्जावधी रुपये कमवलेत, ते गद्दार साले म्हणू लागलेत की बौद्धांची प्रगती झाली आपली नाही, तिचा खरा मोठा धोका आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतोय की ही मातंग समाजाची मागणी नाही, तर मातंग समाजातले काही दलाल कार्यकर्ते आहेत, मग ते फडणवीसांचे असतील, शरद पवारांचे असतील, अशोकराव चव्हाणांचे असतील, एकनाथ शिंदेचे असतील, चाहे उद्धव ठाकरेंचे असतील, या दलालांची ती मागणी आहे, मातंग समाजाची नाही. आणि मी दाव्यानं सांगेन की रमेश दादा, माझ्याकडे जगण्याचा कुठलाही सोर्स नाही. सिडको हाडको मध्ये कुठल्याही लोकांना विचारा, मी काही नाही कुठं बोलत, कुठलंच काम नाही करत. याचा अर्थ सामाजिक काम नाही करत असा नाही, परंतु जिथून मला 10 रुपये मिळतील, जगण्यासाठी 2 रुपये काढावं लागेल, एका जेवणासाठी मला 10 रुपये काढावं लागतील, याच्यासाठी मी कुठलंही काम करत नाही. माझा काही सोर्सही नाही, मला काही कुठलं जगण्याचं साधनही नाही. आणि तरी देखील मातंग समाजातले काही कर्मचारी लोक, कामगार लोक 2017 पासून ते आज तक आहेत. 2017ला मी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सची निर्मिती केली, त्या दिवशीपासून आज तक आहेत. मी एकही रुपयाचं असं काम करत नाही. आणि तरी देखील, आणि मी कोणाच्या वाड्यावरही जात नाही मला जगण्यासाठी द्या म्हणून. आणि मग मातंग समाज स्वतःच्या घामाचे पैसे मला देतोय. मातंग समाजातले कर्मचारी मला आजही दर महिना पैसे देतात. त्यांचे पैसे खाऊन मी समाजाचं काम करतोय, कोणाची गुलामीगिरी नाही करत, स्वाभिमानाचं काम करतोय. म्हणून मी सांगतोय की मातंग समाजाचा या आबकडाला समर्थन त्यांचं नाही असतं तर मला भीक मागायची वेळ आली असती, असतं तर मला उपाशी मारायची वेळ आली असती, कारण मागाने मला पैसे दिले नसते. मी काही कोणाच्या घरी दारोदार जात नाही, मला आणून देतात पैसे, मला जगवतात ते. आणि म्हणून ही एवढी सत्यता आहे. आणि जे काही बदमाशे आहेत तर आहेत. विठ्ठल दादा इथं आहेत, विलास दादा गजबारे आहेत, आपले सम्राट भाऊ आढावा आहेत, चिडकूचे आमचे संजयजी निळेकर आहेत, अमृतरावजी नरंगलकर आहेत, किंवा राजू भाऊ लांडगे आहेत. यांना मी विनंती करतोय की आपण इथं बौद्धवाड्यात जसा हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तो घराघरातली माणसं आपण बौद्धांचे निघतीलच, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु मातंग समाजाची माणसं देखील जास्तीत जास्त या मोर्चामध्ये आली पाहिजेत. याच्यासाठी आपण मातंग वस्त्यामध्ये बैठका घेऊ आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात एखादा बौद्ध मांगवाड्यात आलाय, कोणी दगड फेकून मारला तर मांग म्हणून पहिला दगड मला लागेल, तुम्हाला लागणार नाही, याची मी ग्वाही देतो. म्हणून मातंग समाजामध्ये देखील आपण बैठका घेऊ, त्यांना समजावून सांगू. ते येणार नाहीत, पण बऱ्यापैकी मातंग समाज याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आणि रमेशदादा सोनाळे आणि भारत कानिंदे सरांनी माझी या ठिकाणी माझ्या नावाची नोंद घेतली, त्याबद्दल याचा मला मनस्वी अभिमान आहे. स्वाभिमानाने मी सांगतोय. आणि या ठिकाणी मी आर्थिक तर काही देऊ शकणार नाही, पण निघण्यासाठी काही लोकांना सोबत घेऊन जाऊन मातंग समाजातील कर्मचाऱ्यांकडून जे काही या मोर्चासाठी धम्मदान लागेल ते मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि माझा वेळ देईल, माझी बुद्धी देईल, एवढं मी याच्यामध्ये करू शकतो, एवढंच या ठिकाणी मी बोलतोय. आणि मला या ठिकाणी जी काही सन्मानाची वागणूक दिली इथल्या बैठकीच्या संयोजनकर्त्याचं मी त्यांना धन्यवाद देतोय. याच्या आधी जो काही ऐतिहासिक मोर्चा नांदेडला निघाला, सगळ्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेख केला. वाणेगावला इथं नांदेडच्या जवळ अण्णाभाऊ साठेंची 30 ऑगस्टला जयंती होती, पोळा होता. त्या दिवशी सुरेशदादा गायकवाड, मी, राहुल प्रधान 3 जण होतो.
असा मोर्चा काढायचा आम्ही तिघांच्या डोक्याने ठरवलं आणि सहयोग नगरमध्ये उर्दू पैनगंगेचं एक रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी आम्ही बैठक घेतली आणि एन.के. तायडे नावाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली अॅट्रॉसिटी ऍक्ट समर्थन समिती निर्माण केली आणि रमेश दादा सोनाळेच्या मार्गदर्शनाखाली लेबर कॉलनीला एक भव्य अॅट्रॉसिटी ऍक्ट समर्थन समितीची बैठक घेतली आणि तिथून हा लढा व्यापक बनला. आज रमेश दादा सोनाळे आहेत त्या या बैठकीत आणि या माध्यमातून याही मोर्चाचं व्यापक स्वरूप निर्माण होईल अशी भावना व्यक्त करतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय भीम, जय भारत. वेळोवेळी आपली ठाम भूमिका मांडणारे लॉर्ड बुद्धा चॅनल असेल, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपली भूमिका मांडणारे बारा वाघमारे यांचं आपण स्वागत करावं. अशा भूमिका मांडणारे मातंग समाजात निर्माण झाली पाहिजेत. सर्वांनी टाळ्या वाजवावेत. कुणाच्या सूचना असतील पत्रकार बांधव किंवा समाज बांधव कुणालाही जर या ठिकाणी बोलायचं असेल किंवा आपल्या सूचना ठेवायच्या असतील तर अवश्य ठेवाव्या. यानंतर मी दादाला विनंती करतो, रमेशदादा सोनाळे यांना विनंती करतो की आपण या मोर्चाच्या अनुषंगानं सविस्तर आणि नियोजनाचं मार्गदर्शन करावं. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे महानायक, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बैठकीसाठी उपस्थित असलेले या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो, उपस्थित असलेल्या 2 महिलांनी, गेल्या अनेक दिवसापासून उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये सगळा समाज एकवटून लढाईला तयार झालेला आहे. लढाई म्हणजे आम्हाला काय रणसंग्राम करायचा नाही. आमची भूमिका पेशव्यांच्या समोर आम्हाला मांडायची आहे. भीमा कोरेगावच्या लढाईच्या दरम्यान, ज्याला आपण रणसंग्राम म्हणतो, त्यामध्ये पेशव्यांचा जो वाटा होता, आमच्या गळ्यातलं मडकं काढण्याच्या संबंधानं, आमच्या कमरेला असलेलं झाडू काढण्याच्या संबंधानं सिद्धनाथ महाराजांनी त्यांना विनंती केली की आम्ही तुम्हाला इंग्रजाची लढाई जिंकून देतो, तुम्ही फक्त आमच्या गळ्यातलं मडकं आणि कमरेचा झाडू काढा. पण त्या पेशव्याने त्यांना सांगितलं की सुईच्या जागेवर मावल एवढं सुद्धा तुम्हाला अधिकार प्राप्त होणार नाही. आणि अशा पद्धतीनं अपमान करून सिद्धनाथ महाराजाला घालवून दिलं होतं. सिद्धनाथ महाराजामध्ये स्वाभिमान निर्माण झाला होता आणि त्या स्वाभिमानाच्या जोरावर सिद्धनाथ महाराजानं 1818 मध्ये भीमा कोरेगावचा रणसंग्राम केला आणि त्या रणसंग्रामामध्ये 500 महाराजांना, ज्यात मराठे होते, ज्यात मुस्लिम होते, त्यात मांग होते, अशा सर्व लोकांना घेऊन तो लढा त्याने भीमा नदीच्या काठावर लढला आणि 28,000 पेशव्यांचा मुडदा पाडला. हा महाराजांचा इतिहास आहे. आणि हा निव्वळ महाराजांचा इतिहास नाही, तर हा महारा मांगांचा मिळून इतिहास आहे. इथल्या ह्या पेशव्यांना आमचे जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे विसरलेत की या महारा मांगांचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे. आम्ही हरणारे कधीच नाही. महार कधी हरला नाही, महार कधी हरणार नाही, कारण महारामध्ये बौद्धिक क्षमता आहे. महार हा विद्वान आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला आंबेडकरवाद दिला, त्या आंबेडकरवादाचे आपण समर्थक आहोत, अभ्यासक आहोत आणि त्या ताकदीवर आपण कधीही कोणाची हार स्वीकारणार नाही. आणि हीच पद्धत आज आपण आरक्षणाच्या बाबतीत ही भूमिका घेऊन निघालेल्या आहोत. मातंगाबरोबर आपला वाद होता काय? जेव्हा कुठं काही प्रश्न पडला तर हातात हात घालून एकमेकाच्या मदतीला आम्ही धावणारे माणसं. या सिडकोला हॉस्टेलमध्ये एका मुलीला, तिच्यावर बलात्कार झाला, तिचा मृत्यू झाला. मी दवाखान्यात ॲडमिट होतो, सलाईन होतं मला. त्या सलाईनच्या सुया तशाच देऊन रात्री 1:30-2 वाजता मी या पोलीस स्टेशनला आलो होतो. मातंग समाजाचे होते.
जर माझ्यामध्ये ही भावना असती, महार वेगळा असतो, मांग वेगळा असतो, अशी जर द्विधा असती माझ्या मनात असती, तर मला असं वाटतंय की त्या अवस्थेत मी त्या ठिकाणी गेलो नव्हतो. पण आपण दोघं निष्ठेनं एकत्र राहतो, आत्मीयतेनं, जिव्हाळ्यानं एकत्र राहतो, हे कोणाला पटलेलं नाही. इथल्या ब्राह्मणवाद्यांना, इथल्या पेशव्यांना हीच गोष्ट मात्र खूप वाईट वाटली की हा समाज, दोन्ही समाज शिकण्यात पुढाकार घेतात, अग्रेसर असतात. फरक एवढाच आहे की महार 4 पावलं पुढे आहे अभ्यासाच्या दृष्टीनं, बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीनं तो खूप पुढे गेलेला आहे. आणि विचार करत असताना बौद्धिक क्षमतेच्या ताकदीवर विचार करण्याची भूमिका ही महाराची आहे. आणि महारानं सातत्यानं ही भूमिका आपल्या आयुष्यात वठवलेली आहे. सकाळ मराठाचे मोर्चे निघाले. पहिला मोर्चा जेव्हा त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची भूमिका अशी होती की अट्रॉसिटी कायदा हा रद्द झाला पाहिजे, त्याच्या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे. मित्र, अट्रॉसिटीमध्ये जाचकाट कोणतीच नव्हती, पण त्याचा गैरफायदा सुद्धा होऊ लागला होता. पाटील देशमुखाचं भांडण होतं, आपसात भांडण होऊ लागलं. ते कोणीतरी महाराला आपल्या सोबत घेऊ लागलं, कोणीतरी मांगाला आपल्या सोबत घेऊ लागलं आणि त्याला सोबत घेऊन तू या देशमुखावर अट्रॉसिटी दाखल कर, तू त्या पाटलावर अट्रॉसिटी दाखल कर. आणि आमच्याकडून त्या पद्धतीचं त्यांनी काम करून घेत होते, म्हणून अट्रॉसिटीचा दुरुपयोग झाला असं म्हणता येईल. पण हे काही खेड्यापाड्यातच झालं, शहरात कुठंच झालेलं नाही. शहरात आम्ही अट्रॉसिटी कोणावर जर केली तर लगेच आमच्यावर 395चा गुन्हा दाखल व्हायचा, दरोड्याचा गुन्हा दाखल व्हायचा. आमच्यावर कधी 107ची यांची दाखल झाली नव्हती, पण आमच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करू लागला इथला प्रशासकीय पेशवाईचा शासन व्यवस्था. म्हणून आपण या शासन व्यवस्थेच्या विरोधात, देवेंद्र फडणवीसच्या विरोधात, 2 भावांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात म्हणून आपण एक होऊन आपण या लढाईला पुढे जाणार आहोत. माझी मातंग बांधवांना, मांगांना विनंती आहे की ही लढाई तुमची, माझी नाही. ही लढाई आमची प्रशासनाबरोबर आहे. ताकद आहे त्यांच्याबरोबर, त्यांच्या सत्तेबरोबर खेटण्याची, त्यांच्याबरोबर रणसंग्राम करण्याची आमची ती क्षमता आहे. त्या क्षमतेला तुमचा आम्हाला पाठिंबा पाहिजे, तुमचा आम्हाला सहवास पाहिजे, तुमची आम्हाला साथ पाहिजे. आणि ती साथ जर आम्हाला मिळाली तर मला असं वाटतंय की भविष्यामध्ये आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही. तुम्ही एक एक लढण्याचा जर प्रयत्न केला तर मित्र हो, जुनी म्हण आहे, 4 काठ्या एकत्र तोडता येत नाहीत, एक काठीचे तुकडे कितीही करता येतात. याचं भान मात्र मातंग समाजाने ठेवावं, एवढीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. एक काठी तोडता येते, एकालाही तोडता येते, 4 जणांनाही तोडता येते, पण 4 काठ्या एकत्र असल्या तर 10 जणांना तोडता येत नाही. एवढं मात्र आपण समजून घ्यावं. आरक्षण हे मातंग जे उपवर्गीकरणाचा जो वाद चालू आहे, तो वाद, उपवर्गीकरणाचा वाद कुठल्याही मातंग समाजाच्या यांच्या विरोधात नाही, त्यांच्या बाजूनं आमची तयारी आहे लढण्याची. पण तुम्हाला आम्हाला वेगळं करणं, आमच्या ताटातली अर्धी भाकर तुम्हाला काढून देणं आणि तुमच्या ताटातली अर्धी भाकर आमच्यासाठी न ठेवणं, या पद्धतीची भूमिका इथल्या ज्या ब्राह्मणवाद सांगतो, इथल्या ज्या ब्राह्मणवाद्यांनी घेतलेली आहे, त्या ब्राह्मणवाद्यांना आपला विरोध हा कडाडून झाला पाहिजे. म्हणून मातंग समुदायाला माझा अतिशय नम्रपणानं असं आव्हान आहे की या हातात हात घालू, खांद्याला खांदा देऊ आणि या पेशवाईला, या देवेंद्र फडणवीसला एकदा धडा देऊ की महार मांग वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर महार मांग हा वेगळा होऊ शकत नाही. नाण्याच्या 2 बाजूपैकी एक मांग आहे, नाण्याच्या दुसऱ्या बाजूपैकी एक महार आहे. याची जाणीव देवेंद्र फडणवीसला होऊ शकते, पण याच्यासाठी तुम्ही आमच्यासोबत संगत केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत संगत करणार नाही तोपर्यंत एकीची लढाई आम्हाला जिंकता येणार नाही. मग याच्यानंतर भविष्यामध्ये ते चर्मकारांना वेगळं करतील, ते ढोर समाजाला वेगळं करतील, ते आणखीन कुठल्या तरी समाजाला वेगळं करतील आणि महारांना, पूर्वाश्रमीच्या महारांना, आताच्या बौद्धांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतील. हे सगळे प्रयत्न भविष्यामध्ये आपल्याला हाणून पाडावे लागणार आहे. हा जो मोर्चा आपण उपवर्गीकरणाच्या विरोधात काढत आहोत, मी पुन्हा पुन्हा सांगतो की हा मोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नाही, मांगांच्या विचारसरणीच्या विरोधात नाही, मांगांच्या भूमिकेच्या विरोधात नाही, पण त्यांच्यामध्ये विषाचं बीजारोपण ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात मात्र हा मोर्चा आहे. कारण
उद्या भविष्यामध्ये तुम्हाला तुमचे वारसदार, तुमचे मुलं तुम्हाला विचारतील की आमच्या मायबापानं काय आमच्यासाठी वाढून ठेवलं, आणि म्हणून आपण ते वाढण त्यांना वाईट वाटू नये याच्यासाठी म्हणून आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे, बंधुत्वाचं नातं आपण जोपासलं पाहिजे, आणि हे आपण जोपासावं असं कळकळीचं तुम्हाला आव्हान करतो. सोशल मीडियावर आम्ही खूप जणांचं बघतो, मांगांचंही बघायलो, महारांचंही बघायलो, खूप विचारवंतांचंही बघायलो. ज्यांना आम्ही विचारवंत समजत होतो ते आमदार खासदारही बघायलो आम्ही, आणि त्यांची जी भाषा, त्यांची जी बोलण्याची शैली, त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावरून तर आता मला असं वाटायला लागतंय की मांगांमधल्या आणि महारांमधल्या काही लोकांना माज चढलेला, आणि तो चढलेला माज तुम्ही आम्ही एकत्र आलो तर आपल्याला उतरवता येऊ शकतो, आणि आपल्याला एकीची कहाणी पुन्हा एकदा रचता येते, एकीची कहाणी पुन्हा एकदा आपल्या लेकराबाळांना शिकवता येते. एक पहा गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की जेव्हा भीमा कोरेगावचा रणसंग्राम सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वाखाली लढला गेला, त्याचा सत्कार ठेवला इंग्रजांनी, आणि सत्कार ठेवला तेव्हा त्या सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं की हा सत्कार मी लढाई जिंकल्याचा म्हणून नका करू, सत्कार जर करायचा असेल तर आमचे जे दलित पीडित समाजातले लोक आहेत, उपेक्षित लोक आहेत, या सर्व लोकांचा तुम्ही सत्कार करा, लढाईमध्ये असलेल्यांचा. त्यांची भावना सिद्धनाथ महाराजची काय होती, तर ही लढाई मी याच्यासाठी जिंकली की महार मांगामध्ये वाद राहू नये, आम्ही एकीने लढलो, आम्ही भाऊ म्हणून लढलो, अस्तित्वासाठी लढलो, अस्मितेसाठी लढलो, आमच्या हक्कासाठी लढलो, आमच्या अधिकारासाठी लढलो, आणि आमचा आवाज बुलंद करण्यासाठी लढलो. ही मानसिकता सिद्धनाथ महाराजांनी त्यांच्या पुढे व्यक्त केली, आणि त्याच्यानंतर त्यांनी तो स्वीकारलेला नाही त्यांचा सत्कार, आणि म्हणून भीमा कोरेगावचा तो विजय स्तंभ उभा केला. तर त्यांनी सांगितलं महाराजांना, सिद्धनाथ महाराजांना, की आमचा विजय आम्ही जो मिळवलेला आहे, आमच्या येणाऱ्या पिढीला जर आम्ही तो विजय प्राप्त केलाय, याची जर तुम्हाला निशाणी दाखवायची असेल तर आमच्यासाठी काहीतरी असं करून दाखवा की आमच्या येणाऱ्या पिढीला तो संदेश मिळेल. आणि म्हणून भीमा कोरेगावचा स्तंभ त्या ठिकाणी उभा राहिला, आणि तो आपल्या विजयाचा स्तंभ आहे, आणि विजयाचा स्तंभ आहे म्हणून 1 जानेवारीला दरवर्षी आपण त्या भीमा कोरेगावला, त्या स्तंभाला सलामी देण्यासाठी जातो. 1927ला बाबासाहेब सुद्धा तिथं जाऊन सलामी देऊन आले होते. शक्य होईल तेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी जाऊन सलामी देत असतो, आणि प्रत्येक वर्षी आम्हाला भीमा कोरेगावला जाता येत नाही म्हणून 1 जानेवारीला मी नांदेडमध्ये तो स्तंभ उभा करतो, प्रतिकात्मक उभा करतो, आणि या ठिकाणी त्या भीमा कोरेगावच्या शूरवीरांना सलामी देत असतो. आणि भीमा कोरेगावचे जे सिद्धनाथ महार होते त्याच्या 13व्या वंशजाला नांदेडमध्ये दरवर्षी मी बोलवत असतो. माझा हेतू एवढाच आहे की आपण लढलो, आपण जिंकलो. ही मानसिकता आमच्या येणाऱ्या पिढीमध्ये ठासून भरली पाहिजे. मी वाचलो म्हणून मी शिकलो, म्हणून मी जगलो, वाचलो म्हणून मी वाचलो, ही मानसिकता माझ्या येणाऱ्या पिढीमध्ये आली पाहिजे, ती निर्माण झाली पाहिजे, अशा पद्धतीची भावना आमच्या मनात असते. आता आमच्या वाघमारे साहेबांनी सांगितलं, अॅट्रॉसिटीचा मोर्चा आम्ही काढला, 260 सभा घेतल्या नांदेड जिल्ह्यामध्ये. त्याच्यात सुरेश गायकवाड आमच्यासोबत, भीना गायकवाड आमच्यासोबत, मला वाटतं तुम्ही पण होता काय, कानिंदे साहेब आमच्या सोबत होते. आपण सगळेजण मिळून त्या अॅट्रॉसिटीच्या मोर्चाच्या विरोधात सकल मराठ्यांना जो नियम सुरुवातीला जी मागणी केली होती, लिखित मागणी होती, अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा, शिथिल करावा, अन्यथा महाराष्ट्र पेटवण्यात येईल. मित्र हो, या धमकीला उत्तर त्यांच्या मोर्चापेक्षा जास्त दुपटीनं लोक आणून आम्ही त्यांना आमचा धक्का दिला आणि दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला धमकी दिली तर तुमच्या धमकीला आम्ही जुमानणारे माणसं नाही, तुमच्या धमकीला आम्ही वदणारे माणसं नाही. जर तुम्ही आमच्या संघ खेटायला आलात तर पुन्हा एकदा भीमा कोरेगावच्या लढाईची पुनरावृत्ती ही महाराजांकडून होईल, की आजच्या बौद्ध आहे. मग हे आपण करू शकतो, ही आपल्या धमक आहे, ह्या आपल्या रक्तामध्ये तो तशा पद्धतीची प्रेरणा बाबासाहेबांना ओतून भरलेली आहे. मग हे जर आपल्यामध्ये असेल तर मग का बरं मातंगांनी, या मांगांनी वेगळा विचार करण्याची गरज त्यांना का पडली? त्यांना अण्णाभाऊ साठेंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महाराजांबरोबर वाद करा,
त्यांच्याबरोबर त्यांचा हिसकावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोण्या पेशव्यांच्या, देवेंद्र फडणवीसच्या या बामणाच्या नादाला लागून तुमच्यातली जी माणुसकी आहे, तुमच्यातली जी समता आहे, तुमच्यातलं जे बंधुत्व आहे, तुम्हाला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळं मातीत घाला आणि महाराजांबरोबर तुमच्या लढाईला तुम्ही जागृत व्हा. अशा पद्धतीची भूमिका अण्णाभाऊ साठेनं सांगितली. अण्णाभाऊ साठे तर कामगारांचे नेते होते. कामगारांच्या रक्ताला त्यांनी इमान म्हणून बाळगलं होतं. मग जर असं असेल तर मला असं वाटतंय की आपण प्रत्येक मातंग समाजानं या गोष्टीची जाणीव ठेवावी. किमान अण्णाभाऊ साठे वाचा. अण्णाभाऊ साठेनं ज्या पद्धतीची भूमिका आपली स्पष्ट केली होती, त्या भूमिकेला तुम्ही आपल्या लक्षात घ्या. आणि भूमिकेला लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्ही मात्र अण्णाभाऊ साठेच्या नावानं अशा विषवल्लव्या वाढवल्या नसत्या. तुम्ही असं विषाचं बीजारोपण केलं नसतं. जे कोणी करत आहेत ते RSSचे भडवे आहेत. मी नांदेडमध्ये नावं सांगू शकतो 5-25 जणांचे जे RSSची दलाली करायचे. आणि ते फक्त मातंग समाजाचे आहेत असं नाही. खूप वेगवेगळ्या समाजाचे आहेत, खूप वेगवेगळ्या जातीच्या आहेत. खूप वेगवेगळ्या जातीचे आहेत, पण RSSचं काम करतात, RSSची दलाली करतात. आणि RSSचं काम करत असताना, दलाली करत असताना त्यांना वाटत असेल की आम्हाला RSSनं जवळ बसवलं, आमच्या खांद्यावर हात ठेवून आमच्याशी संवाद साधला. मित्रा, हे खोटं आहे. आपल्या पोटचं लेकरू आपला वैरी झाला असं म्हणण्याची वेळ आपल्या मायेवर येऊ नये. म्हणून माझी विनंती आहे की आपण खूप ताकदीनिशी 9 ऑगस्टला ज्या क्रांतीदिनी आपण हा मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे, एक इतिहास बनवण्याचं ठरवलं आहे. याच्यासाठी म्हणून आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती, आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की ज्याला चालता येते, ज्याला उठून बसता निघता येते, अशा सर्व माणसांनी, महिलांनी, माझ्या माय बहिणींनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरावं आणि अट्रॉसिटीच्या मोर्चाचा प्रतिकात्मक मोर्चा म्हणून हा नांदेडचा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघालेला मोर्चा हा इतक्या मोठ्या प्रमाणात निघावा की त्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीसला आपला इथला आवाज तिथपर्यंत त्याच्या कानामध्ये भिनला पाहिजे. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातला निकाल त्या बाजूने त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र येणाऱ्या काळामध्ये त्या लोकांना आपले दिवस ज्या पद्धतीनं दुष्काळाचे येतील ते त्यांच्या लक्षात यावेत. अशा पद्धतीची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. कुठल्याही समाजाच्या विरोधात एक शब्द काढण्याचा सुद्धा प्रयत्न कोणी करू नये. हा मोर्चा महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आणि त्या ब्रिजवरून जाणार होता. म्हणजे आपल्याला जंगलातून परवानगी नांदेडचे जिल्हाधिकारी देऊ लागले होते. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब, जंगलात जाण्यासाठी आम्ही सामाजिक चळवळीत काम करत नाही, वनवासात जाण्यासाठी आम्ही सामाजिक चळवळीत काम करत नाही. तर सामाजिक चळवळीत आम्ही याच्यासाठी करत असतो की आमच्या घोषणांच्या माध्यमातून, आमच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून समाजाला एक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि तो प्रयत्न मुख्य रस्त्यावरून गेल्यावरच आमच्या समाजाला, आमच्या वस्तीतल्या लोकांना, आमच्या जातीच्या लोकांना, धर्माच्या लोकांना ही गोष्ट कळणार आहे. याच्यासाठी म्हणून आम्हाला मार्ग मात्र ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, वजिराबाद, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर U-टर्न घेऊन पुन्हा जिल्हाधिकाऱ्यालयावर आम्ही जाणार आणि भाषणं करणार. आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. म्हणून आम्हाला त्या बाजूनं तुम्ही मार्ग देऊ नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती केली. आणि मला असं वाटतं की आपल्याला मार्ग आपण मागितल्याप्रमाणे मिळणार आहे. आणि मोर्चामध्ये जात असताना कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये कितीही त्यांनी आपल्या विरोधात बोललेलं असलं तरीही, कारण आपण मोठे भाऊ म्हणून आजपर्यंत वागत आलो आणि आपल्या वागण्यातला फरक जाणवणार नाही, आपल्या वागण्यात फरक पडणार नाही याची मानसिकता आपण ठेवावी. आणि कुठल्याही समाजाच्या विरोधात, मग तो मातंग असेल, संभार असेल, ढोर असेल, वडार असेल, कैकाडी असेल, जे कोणी असतील त्यांच्या विरोधात शब्दप्रयोग करत असताना सन्मानानं, मानानं त्यांच्या बाबतीत आपण बोलावं, एवढंच कळकळीचं आव्हान करतो. ॲट्रॉसिटीचा मोर्चा असेल, बौद्ध गयाचा मोर्चा असेल, त्याच्यानंतर खैरलांजीचा मोर्चा असेल, जावखड्याचा मोर्चा असेल, खाजगीकरणाच्या विरोधातला मोर्चा असेल, ते अनेक मोर्चे आपण काढले आणि प्रत्येक मोर्चामध्ये गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. आणि आम्ही अट्रॉसिटीचा मोर्चा काढत असताना प्रशासनाला शुद्ध भाषेत सांगितलं होतं की निषेधाचं फूल म्हणून जरी
आमच्या मोर्चावर कधी टाकण्याचा प्रयत्न केला तर पहिल्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत नांदेडचा जेवढा भाग येईल तेवढा भाग आम्ही जाळून राख केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र आम्ही त्यांना धमकीवजा भाषेत सांगितलेलं होतं. आणि कालही त्यांना सांगितलं की आमचा जो मोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधातला जो निघत आहे मोर्चा, आमच्याकडून निषेधाचं फूल कोण्या जातीवर उगारल्या जाणार नाही, पण कोण्याही माणसानं आमच्यावर दगड उभारण्याचा प्रयत्न करू नये एवढीच तुम्हाला विनंती आहे. म्हणून पोलीस बंदोबस्त आणि आमच्या मार्गाला सुखकर होईल अशा पद्धतीची योजना आपण आखावी, आपण अशा पद्धतीची विनंती केली. हे बघा, नियोजन करत असताना पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. आपण सगळेजण गरीब आहेत, कोणीच श्रीमंत नाही. मी नोकरी करत नाही, मला काम नाही, धंदा नाही, पोरं माझे काहीतरी शेंबडे पोरं काहीतरी करत राहतात, म्हणून मला खाला भाकर देतात, मला पोटाला तेवढी भाकर मिळते, मी त्याचा समाधानी आहे. तरी पण मी माझ्याकडून या मोर्चासाठी 10,000 रुपये दिले, कानिंदे साहेबांनी 10,000 रुपये दिले, आम्ही सगळेजण 10,000 रुपये द्यालो. मग त्याच्यात पैसेवाले लोक आहेत ना, मग कोणी 50,000 दिले, कोणी 25,000 दिले, कोणी काही खूप पैसे मानसिकता मानसिकता नसते द्यायची, पण आम्ही त्यांना द्यायला लावले. आणि जे पैसेवाले आहेत ते असे लपून म्हणायचे, हां दादा तुम्ही आम्हाला बरोबर बोलवलंच झालं हो मायदानी क्षणी, आणि आता पैशाची जरा अडचणच आहे दादा, निवडणुका आता झाल्यात माझ्या, पैसे कुठून आले, 50 लाख गेले, 1 कोटी गेले, 2 कोटी, अशी मानसिकता आहे काय लोकांची. आता लांडगे साहेबांनी काय सांगितलं की आयचर गाड्या जेवढ्या लागतील तेवढ्या गाड्या देण्याची तयारी आहे. आमच्याकडे कुणीच आम्हाला असं म्हणलं नाही. सगळ्यात पैसे आपल्याकडे अहो लई पैसे आले, करोडपती आहेत सगळे करोडपती आहेत. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या परीनं जेवढा पैसा आपल्याला करता येतो तेवढा पैसा करा, जेवढा पैसा आम्हाला तुम्हाला देता येऊ शकतो तेवढा पैसा तुम्ही आम्हाला देण्याचा प्रयत्न करा. आणि तो पैसा आम्हाला दिला तर याच्यासाठी आम्ही सांगायलो की आमच्याकडं नियोजन खूप मोठं आहे. 10-20 आम्हाला झेंडे लागणार आहे, बॅनर लागणार आहे, पोस्टर लागणार आहेत काय. आणि सगळ्यात मोठा खर्च असतो जे त्या दिवशी येणारे पत्रकार असतात त्यांना बातमी द्यावी लागते, आणि बातमी देत असताना त्यांना लागणारा खर्चसुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला सांभाळावा लागतो. कारण ते आदर्शवादी पत्रकार आपल्या कार्यक्रमाला येत असतात, जे आपली स्वतःची भूमिका म्हणून ते आपल्यासाठी मदत करायला येत असतात. पण त्यांना जो काही 10-20 रुपयाचा खर्च लागत असेल ते आपल्याला देणं आवश्यक असते, आणि ते संयुक्तिक असते, म्हणून सुद्धा आपल्याला खर्च लागतो. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या परीनं जेवढा पैसा गोळा करता येतील तेवढा करा. तुम्हाला आयचर मिळालेले आहेत, बाकी छोट्या मोठ्या खर्चाला लागत असतील तो पैसा ठेवून घ्या, आणि उरलेला पैसा कानिंदे साहेबाकडं आमच्यासाठी तुम्ही द्या. तुझ्या सांगण्याप्रमाणे बोलायचं हां. आणि राहिला प्रश्न, गेल्या वेळेस तुम्हाला पोस्टर मिळाले नाही असं यांनी आम्हाला आता सांगितलं. मित्र हो, माझा नंबर लिहून घ्या. पोस्टर मिळालं नाही, बॅनर मिळालं नाही, किंवा आणखीन काही पॉम्पलेट मिळाले नाही, ही तक्रार राहू देऊ नका, मला फोन करा, मी तुमच्या इथं आणून तुम्हाला पॉम्पलेट इथं येऊन देऊन जातो. कानिंदे साहेब देतील नाही तर मी स्वतः येतो आणि आणून देतो, आता माझ्या पोराला काय कमी पडणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि मोर्चा हा महारांचाच मोर्चा आहे असं ग्रहित न धरता महार, मान, सांबार, ढोर, वडार ज्या 59 जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये, त्या 59 जातीचा हा मोर्चा. 59 जाती या मोर्चामध्ये 59 जाती आपण या मोर्चामध्ये सामील होणार आहोत. म्हणून हा मोर्चा 59 जातीचा आहे, कोण्या एका विशिष्ट समाजाचा नाही, एका विशिष्ट जातीचा नाही, एका विशिष्ट वर्गाचा नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की हजारोच्या नाही लाखोच्या संख्येनं सिडकोच्या भागातून तुम्ही या. आमच्याकडून आम्ही लाखोनं काढतो, आणि उपवर्गीकरणाचा मोर्चा आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये निघाला. त्याच्या तुलनेमध्ये आपलाही मोर्चा निघावा नांदेडचा, म्हणजे नांदेडचा समाज हा आंबेडकरी समाज आहे, आंबेडकरवादी आहे, आणि तो स्वाभिमानी आहे, आपल्या अस्तित्वाला सांभाळणारा आहे समाज. एवढी मानसिकता आपल्या नेत्यांची व्हावी एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करून बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमच्या प्रति ऋण व्यक्त करतो. आमची थांबतो. धन्यवाद. जय हिंद. हां, दुसरी एक विषय विनंती की आपण जे आयच्या गाड्या नाही येणार त्या गाड्या आपण सगळेजण मोंड्यात ठेवा, नवीन मोंड्यामध्ये,
आणि नवीन मोंड्यातून ठेवले आणि तिथून तुम्ही सगळे सामूहिक आलात चालत काय तर ऐक्य फार दूर नाही, अर्धा किलोमीटर बी नाही, काय जवळच्या जवळ आहे. म्हणजे तिथल्या भागातल्या लोकांना कळून चुकेल त्या हा मोर्चा निघालेला आहे, मोठ्या प्रमाणात निघणार आहे. म्हणून आपण त्या मोंड्यामध्ये गाड्या लावाव्यात आणि तिथून पायी ITI पर्यंत यावं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा मोर्चा काढू. महाराष्ट्रातला हा दखलपात्र ठरणारा मोर्चा ठरावा अशीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. या ठिकाणी दादाने आपल्याला विस्तृत असं मार्गदर्शन केलं, इतिहास सांगितला आणि सर्वांना आपल्याला मोर्चाच्या संदर्भात सूचना केल्या. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे. उद्या या ठिकाणी आपल्या कृती समितीचे मुख्य जे संयोजक आहेत, समिती आहे, त्यांनी असं आपल्या सर्वांना आवाहन केलंय. उद्या अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस आहे सिडकोमध्ये आणि नांदेडमध्ये सुद्धा. तर आपल्या सर्वांना केशव कांबळे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. राजूभाऊ, विलासदादा, विठ्ठलदादा यांना विनंती आहे या ठिकाणी या दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचा शाल किंवा पुष्पहार देऊन या ठिकाणी स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय. बातमीमध्ये हा फोटो टाका. बातमी तयार झाली. आपलं प्रसाद ये ना. नाही बसू द्या त्याला खाली, गुन्हा बसला बसू दे, त्रास देऊ नका त्याला. चलो ओके. शिवाजी गोडबोले आहेत का? प्रणित या जातीय हिंदू आतंकवादाच्या नावावर घेतलेला आहे आणि उपवर्गीकरणाचा घाट घालून मातंग समाजामध्ये आणि महार समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या पेशवाईनं चालू केलेला आहे. ज्यामध्ये अग्रेसर भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण भांडण बघितलेलं आहे की दलित वर्सेस मुस्लिम, दलित वर्सेस हिंदू, हिंदू वर्सेस मुस्लिम अशा पद्धतीचे वाद निर्माण करून RSSनं आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण महार आणि मांग या 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमध्ये, या मिळून एकत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. त्यांना एकमेकापासून दूर लोटणे आणि आंबेडकरी चळवळीला खीळ देणे ही जी भूमिका त्यांनी विषारी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेच्या निषेधार्थ 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी नांदेडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामोर्चाचं आयोजन कुठल्या विशिष्ट जातीच्या विरोधात नाही. मोर्चा काढला म्हणजे मांगांच्या विरोधामध्ये महारांनी काढलेला मोर्चा अशी जर कोणाची भूमिका असेल तर ती मूर्खपणाची आहे. आमची भूमिका ती नाही. मातंग आमच्यापासून कधीच वेगळा नव्हता, मातंग आमच्यापासून कधीच वेगळा जाणार नाही. RSSनं काही आपले दलाल नेमलेले आहेत, जयचंद नेमलेले आहेत आणि त्यांच्यामुळं या समाजाला खीळ बसवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. त्याच्यामध्ये ते कधीही यशस्वी होणार नाहीत, कारण मातंग समाज आणि महार समाज हा अतिशय समतेनं, स्वातंत्र्यबुद्धीनं आणि आपल्या माणुसकीनं एकमेकाशी नातं सांभाळून वागत आलेला आहे. प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेतून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून, साथ आमच्या हातात हात घालून त्यांनी आमच्याबरोबर आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे. पण असं करत असताना आपण बघितलं की नामांतराच्या लढाईमध्ये नांदेडमध्ये जे शहीद झालेले लोक आहेत, ज्याच्यामध्ये जनार्दन पवाडे असेल तो महार होता, पण पोचीराम कांबळे असेल, चंदर कांबळे असेल, पोचीराम कांबळेच्या शरीराचा एक एक तुकडा जय भीम जय भीम जय भीम म्हणत असताना नामांतर हे झालं पाहिजे अशा पद्धतीची घोषणा देत असताना त्यांनी मृत्यू स्वतःहून स्वीकारला होता. असा मातंग भाऊ आमचा
त्या भावाला आमच्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसनं त्यांच्या नीतीनं चालवलेला आहे. याचा निषेध करणे, त्यांचा धिक्कार करणे आणि त्यांना या महार मातंग समाजाच्या बाजूनं एकाच्या बाजूनं न बोलता ते कोणाच्याही बाजूनं न उभे राहता आमच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याची त्यांची मानसिकता होऊ नये, त्यांची हिंमत होऊ नये म्हणून आम्ही तो मोर्चा काढत आहोत. तो मोर्चा आमचा मातंगासाठी आहे, तो आमचा मोर्चा महारांसाठी आहे, पूर्वाश्रमीच्या आजच्या बौद्धांसाठी आहे, या अनुसूचित जातीमधल्या 59 जातीच्या स्वातंत्र्यासाठी आहे, त्यांच्या अस्तित्वासाठी आहे, त्यांच्या अस्मितेसाठी आहे, त्यांच्या हक्कासाठी आहे, त्यांच्या अधिकारासाठी आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही समज करून घ्यावी की आम्ही यांच्यामध्ये फूट मारण्याचा प्रयत्न जरी केला तर ती फूट पडू शकत नाही, कारण फेविकाल का जोड है ये कभी छुटेगा नहीं. हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं. एवढीच मानसिकता आम्ही ठेवून हा 9 ऑगस्टचा मोर्चा मोठ्या प्रमाणात काढून लेकरा बाळासहित बायका मुलासहित आम्ही रस्त्यावर उतरणार आणि या जातीयवादी महाराष्ट्र शासनाचा प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीसचा निषेध करणार, धिक्कार करणार आणि त्यांचा निषेध करून त्यांच्या बाबतीत याच्या पुढची कटू भूमिका घेण्याची जर आम्हाला वेळ पडली तर आम्हाला असं वाटेल की जनार्दन मवाडेसारखी, पोचीराम कांबळेसारखी, गौतम वाघमारेसारखी भूमिका घेण्याची वेळ जरी आम्हाला आली तर ती भूमिका आम्ही नक्कीच घेणार. फरक थोडा आमचा त्याच्यात पडणार आहे की गौतम वाघमारे एकटा जळाला, आम्ही एकटे कोणाला जळू देणार नाही. एका RSSच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, भाजपच्या नेत्याला आमच्या सोबत घेऊन आम्ही जाळून टाकू, आमच्या सोबत घेऊन त्यांना आम्ही मारून टाकू. त्यांच्यासोबत आम्हाला मरायला काहीच हरकत नाही. म्हणून एवढी कठोर भूमिका आमची आज झालेली आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुम्ही उपवर्गीकरणाचा जो रचलेला डाव आहे तुम्ही स्वतःहून थंड्या बस्त्यात टाका आणि महार मांगांबरोबर हातात हात मिळून आमची जोड लावून द्या. तुम्ही जे तोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये सांद तुम्ही टाकू नका. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती, आव्हान करतो आणि थांबतो.